नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इतर 6 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. यानंतर तुमच्या पुस्तकामधील 15वा चॅप्टर ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरला आपण आज सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला या चॅप्टरचे इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन बघूया. पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे काय? तर पॉलिमर केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची एक सेपरेट ब्रँच नावडेज अलीकडच्या काळामध्ये तयार झालेली आहे. याच्यामध्ये पॉलिमर्स जे आहे ते पॉलिमरचं मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे केलं जातं त्याचा अभ्यास केला जातो. पॉलिमर म्हणजे काय? तर पॉली याचा अर्थ मेनी, मर्स याचा अर्थ रिपीटिंग युनिट्स. म्हणजे पॉलिमर हा जो शब्द आहे तर पॉली प्लस मर्स या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. मग याच्यामध्ये पॉली याचा अर्थ आहे मेनी, मर्स याचा अर्थ रिपीटिंग युनिट्स ऑर पार्ट्स. So polymers is nothing but the polymers are high molecular weight macromolecules consist a large number of repeating units of monomers. ठीक आहे, पॉलिमर याचा अर्थ लक्षात आला. तर याच्यामध्ये जे बेसिक टर्म्स आहेत कोणत्या ज्या पॉलिमरसाठी महत्त्वाच्या आहेत त्या पहिल्यांदा आपण बघूया. त्याच्यामध्ये सुरुवातीची पहिली टर्म येते मॅक्रोमॉलिक्युल्स. मग मॅक्रोमॉलिक्युल्स याचा अर्थ काय? तर मॅक्रो याचा अर्थ लार्ज, मॉलिक्युल्स याचा अर्थ रेनो. ठीक आहे. सो मॅक्रोमॉलिक्युल्स इज नथिंग बट द लार्ज मॉलिक्युल्स विथ हाय मास. म्हणजे असे मॉलिक्युल्स ज्यांचं मास जे आहे, वस्तुमान जे ते हायर आहे, असे लार्ज मॉलिक्युल्स त्यांना आपण मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. मग पॉलिमरमध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स ही एक टर्म येते, किंवा असं म्हटलं तर काय हरकत नाही की पॉलिमर्स हे मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. दुसरी कन्सेप्ट आहे याच्यामधली पॉलिमर्स. पॉलिमर्स म्हणजे काय? तर दीज आर द कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स विच इज मेड अप फ्रॉम मेनी रिपीटिंग युनिट्स कॉल्ड मोनोमर्स. पॉलिमर म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स. हे पॉलिमर्स हे कॉम्प्लिकेटेड किंवा ते ज्यांचं स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे असे कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत विच इज मेड फ्रॉम मेनी रिपीटिंग युनिट्स कॉल्ड ॲज मोनोमर्स. ज्याच्यामध्ये काय आहे, एक रिपीट होणारे भरपूर सारे युनिट्स आहेत ज्यांना मोनोमर्स असं म्हणतात. अशा अनेक वारंवार रिपीट होणाऱ्या मोनोमर्सपासून तयार झालेले कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणारे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत पॉलिमर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी कन्सेप्ट याच्यामधली आहे ती आहे मोनोमर्स. मग मोनोमर म्हणजे काय? तर मोनो याचा अर्थ सिंगल आणि मर याचा अर्थ रिपीटिंग युनिट. सो सिंगल रिपीटिंग युनिट इन द स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर इज कॉल्ड ॲज मोनोमर. ठीक आहे. ह्या 3 कन्सेप्ट जे आहेत त्या 3 कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्हाला पॉलिमर म्हणजे काय हे लक्षात येईल. ठीक आहे. मग पॉलिमर याचा अर्थ काय? तर कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्युल्स विच इज मेड अप फ्रॉम मेनी रिपीटिंग युनिट्स कॉल्ड मोनोमर्स. मग त्यातला मोनोमर याचा अर्थ काय? तर सिंगल रिपीटिंग युनिट इन पॉलिमर. सो पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे इन शॉर्ट पॉलिमर म्हणजे काय हे जर सांगायचं असेल तर पॉलिमर्स याचा अर्थ काय? तर पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स. पॉलिमर्स हे काय? तर ज्यांचं वजन हे जास्त आहे असे हायर मॉलिक्युलर मास असणारे हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत की ज्यांचं सर्वसाधारणतः एक पॉलिमर जर बघितला तर तो 10⁻³ to 10⁻7 युनिट इथंपर्यंत त्याची साईज आहे. म्हणजे हाय मॉलिक्युलर मास मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत हे पॉलिमर्स. ठीक आहे. आता हे जर समजा पॉलिमरचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर ते क्लासिफिकेशन आपल्याला करता येते का आणि ते कोणत्या बेसिसवरती करता येतं? तर ह्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मग त्याच्यामध्ये सोर्स किंवा त्याचा ओरिजिन जो आहे तो ओरिजिननुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामधले मोनोमर्स जे आहेत रिपीटिंग युनिट त्याच्या बेसवरती त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे आहेत त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. असे वेगवेगळे प्रकारचे आहेत या पॉलिमरचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर. मग सिम्पली त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन जर समजा आपल्याला करायचं असेल तर ते आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो ते आपण पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑर ओरिजिन. ठीक आहे. तर समजा या पॉलिमरचं तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याचा सोर्स काय त्या पॉलिमरचा किंवा त्याचं ओरिजिन काय त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन सुरुवातीला ढोबळमानानं करू शकतो. मग त्याचे एकूण 3 प्रकार पडतात.
देअर आर 3 सबटाइप्स ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स और ओरिजिन. त्यातला पहिला प्रकार पडतो नॅचरल पॉलिमर. असे पॉलिमर की ज्यांच्यामध्ये किंवा ज्यांचं सोर्स किंवा ज्यांचं ओरिजिन हे नॅचरल आहे, विच इज मेड अप फ्रॉम प्लांट्स ऑर ॲनिमल्स. म्हणजे असं पॉलिमर की जे एकतर प्लांटपासून बनलेलं आहे किंवा ॲनिमलपासून बनलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल काय, तर प्लांटपासून बनलेलं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल कॉटन किंवा लेनिन नॅचरल रबर. ठीक आहे. म्हणजे कॉटन जर बघितलं, कापूस, तर आपल्याला माहिती आहे तो कापूस आपल्याला झाडांपासून मिळतो. ठीक आहे. म्हणजे हे कापूस हे जे आहे कॉटन हे नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर त्याचे हे 2 प्रकार पडतात. पहिला प्लांट पॉलिमर विच इज मेड अप फ्रॉम प्लांट्स फॉर एक्झाम्पल रबर, आणि दुसरं आहे त्याच्यामधलं ॲनिमल पॉलिमर. म्हणजे त्याचा सोर्स काय ॲनिमल आहे, असं ॲनिमल पॉलिमर. मग विच इज मेड अप फ्रॉम ॲनिमल्स, म्हणजे जे ॲनिमल्सपासून मिळतात, प्राण्यांपासून आपल्याला जे पॉलिमर मिळतं त्याला ॲनिमल पॉलिमर असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल त्याचं आहे सिल्क. जसं प्लॅन्ट पॉलिमरचं एक्झाम्पल होतं कॉटन किंवा रबर, तसंच या ॲनिमल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे सिल्क, कारण ते आपल्याला ॲनिमलपासून मिळतं. त्याच्यानंतर याच पॉलिमरच्या सोर्सनुसार दुसरा प्रकार पडतो ज्याला आपण म्हणतो सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर. मग सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय, तर असे पॉलिमर विच आर मॅन मेड ऑर आर्टिफिशियल पॉलिमर, ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड पॉलिमर्स. ठीक आहे. म्हणजे काय, तर थोडक्यात हे अशा प्रकारचे पॉलिमर्स आहेत की जे माणसांनी तयार केलेले आहेत किंवा जे आर्टिफिशियल आहेत, जे कृत्रिम आहेत, जे मॅनमेड आहेत, जे माणसांनी तयार केले आहेत, असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हणलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे नायलॉन. जे आपण नायलॉनच्या वेगवेगळ्या दोऱ्या वापरतो त्यांना सिंथेटिक पॉलिमर असं म्हणलं जातं. टोटली आपण आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या नायलॉन हे तयार केलेलं आहे. किंवा टेरिलिन रासायनिक अभिक्रियेच्या साहाय्याने आपण ते तयार करतो. निओप्रीन, बॅकेलाइट, प्लॅस्टिक हे जे आहेत ते सिंथेटिक पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. म्हणजे याचं जे मटेरियल आहे किंवा हे जे पॉलिमर आहे ते पूर्णपणे लॅबोरेटरीमध्ये तयार केलेलं असतं, म्हणून आपण त्याला सिंथेटिक पॉलिमर असं म्हणतो. मग हा झाला ऑन द बेसिस ऑफ सोर्स या पॉलिमरचा दुसरा प्रकार सिंथेटिक पॉलिमर, की जे पॉलिमर्स आपल्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या लॅबमध्ये काय करावं लागतात, तयार करावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर याच पॉलिमरचा ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन तिसरा प्रकार पडतो, याला म्हणतो आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर. मग सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की जे नॅचरल पॉलिमरचा स्टार्टिंग मटेरियल म्हणून उपयोग करून तयार केलेले असतात. द पॉलिमर्स विच आर डिराइव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स आर कॉल्ड ॲज सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. सेमी सिंथेटिक म्हणजे काय, तर त्याचा जो स्टार्टिंग मटेरियल आहे त्या पॉलिमरचं ते आपल्याला निसर्गापासून मिळतं आणि त्याच्यावरती आपण प्रक्रिया करतो आणि मग ते पॉलिमर तयार करतो, म्हणून ह्याला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक. जे 100% सिंथेटिक नाही. ठीक आहे. त्याचा ओरिजिन किंवा त्याचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते आपल्याला निसर्गापासून मिळतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून मग आपण ते पॉलिमर तयार करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक पॉलिमर. ओके. विच इज डिराइव्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स म्हणजे रबर, जे त्या रबरावरती तुम्ही समजा प्रक्रिया केली त्याच्यापासून जर समजा तुम्ही ते पॉलिमर तयार केलं कच्च्या रबरापासून, तर त्याला म्हणायचं सेमी सिंथेटिक पॉलिमर. ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर्स. त्याचे बेस्ट एक्झाम्पल काय, तर सेल्युलोज नायट्रेट किंवा सेल्युलोज ॲसिटेट किंवा रेयॉन, हे जे आहेत विस्कस रेयॉन, हे सगळे जे आहेत ते सेमी सिंथेटिक पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. मग याचं एक्झाम्पल काय किंवा हे सेमी सिंथेटिक पॉलिमर कसे आहेत, तर सेल्युलोज नायट्रेटमधलं सेल्युलोज हा जो भाग आहे स्टार्टिंग मटेरियल सेल्युलोज नायट्रेटसाठी तयार किंवा सेल्युलोज नायट्रेट तयार करण्यासाठी लागणारं, तर ते आपल्याला वनस्पतीपासून मिळतं. सेल्युलोज जे ते प्लांट सोर्सपासून मिळतं, आपल्याला प्लांटपासून मिळतं. त्याच्यावरती आपण मग प्रोसेस करून केमिकल प्रोसेस करून नायट्रेट तयार करतो त्याचं, मग त्याच्यापासून आपल्याला मिळतं सेल्युलोज नायट्रेट किंवा सेल्युलोज ॲसिटेट आहे या सेमी सिंथेटिक पॉलिमरचं दुसरं एक्झाम्पल. याच्यामध्ये सेल्युलोज हा जो त्याचं स्टार्टिंग मटेरियल आहे ते प्लांट सोर्सपासून आपल्याला मिळतं. त्याच्यावरती आपण काय करतो, प्रोसेस करून त्याच्यापासून मग त्याचे फायबर्स आपल्याला मिळतात. सो इट इज ऑल्सो नोन ॲज रिजनरेटेड फायबर्स. याला रिजनरेटेड फायबर्स असं सुद्धा म्हणलं जातं, कारण मगाशी म्हणलं तसं एकतर प्लांट किंवा ॲनिमल सोर्स
जे स्टार्टिंग मटेरियल त्याच्यावरती आपण प्रोसेस करतो आणि त्याच्यापासून आपण दोऱ्या किंवा फायबर्स तयार करतो, म्हणून त्याला रिजनरेटेड फायबर्स असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स किंवा सिनेमाज फिल्म्स और वर्निशेस. मग यांचा उपयोग कुठं केला जातो ह्या सेल्युलोज नायट्रेटचा किंवा सेल्युलोज ॲसिटेटचा? तर ते सिनेमामधल्या ज्या फिल्म्स आहेत त्या फिल्म्स तयार करण्यासाठी किंवा फोटोग्राफिक फिल्म्स आहेत त्या फोटोग्राफिक फिल्म्स तयार करण्यासाठी याचा एस्पेशली उपयोग जो आहे तो एस्पेशली उपयोग याचा केलेला पाहायला मिळतो. तर हा झाला पहिला प्रकार, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. त्याच्यानुसार परत ह्याचे 3 प्रकार पडतात. नॅचरल पॉलिमर टोटली नेचरपासून मिळणार आहे, प्लांट किंवा ॲनिमलपासून. त्याच्यानंतर दुसरे सिंथेटिक पॉलिमर्स जे टोटली 100% लॅबमध्ये तयार केलेले असतात किंवा सिंथेसिस केलेले असतात, म्हणून सिंथेटिक पॉलिमर. आणि तिसरा सेमी सिंथेटिक पॉलिमर, ज्या पॉलिमरचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते तुम्हाला नेचरपासून मिळतं आणि त्याच्यावरती आपण मग प्रोसेस करतो किंवा प्रक्रिया करतो आणि मग ते पॉलिमर तयार होतं, म्हणून ते सेमी सिंथेटिक पॉलिमर. ठीक आहे. त्याच्यानंतर याच क्लासिफिकेशनचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे त्या स्ट्रक्चरनुसार समजा त्या पॉलिमरचं जर क्लासिफिकेशन केलं तर ते कशा प्रकारे करता येतं, तर त्याचे हे प्रकार आहेत. तर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर देअर आर 3 टाईप्स. सो देअर आर 3 टाईप्स ऑफ डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर्स ऑफ मोनोमर. त्या पॉलिमरमध्ये जो मोनोमर आहे रिपीटिंग युनिट त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या पॉलिमरचं पुन्हा 3 प्रकारामध्ये सब क्लासिफिकेशन करता येतं. त्यातला पहिला प्रकार आहे लिनियर पॉलिमर, म्हणजे असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समधले जे मोनोमर्स आहेत ते सगळे मोनोमर्स रिपीटिंग युनिट ते एका स्ट्रेट चेनमध्ये असतात, त्याला लिनियर पॉलिमर्स असं म्हणलं जातं. द पॉलिमर्स कंटेनिंग स्ट्रेट चेन ऑफ मोनोमर्स इज कॉल्ड एज लिनियर पॉलिमर. फॉर एक्झाम्पल HDP, हाय डेन्सिटी पॉलिमर. ठीक आहे. मग हाय डेन्सिटी पॉलिमर जे ते हाय डेन्सिटी पॉलिमरमध्ये किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये, पॉलिथिनसुद्धा म्हणतो आपण त्याला HDP. तर या हाय डेन्सिटी पॉलिथिनमधले सगळे मोनोमर्स जे आहेत ते एका स्ट्रेट चेनमध्ये किंवा सिंगल चेनमध्ये लॉंग चेनमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यातले सगळे मोनोमर जे आहेत ते एका स्ट्रेट चेनमध्ये पाहायला मिळतात. मग असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना लिनियर पॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच स्ट्रक्चरनुसार क्लासिफिकेशनचा पॉलिमरचा हा दुसरा प्रकार पडतो ज्याला ब्रँच्ड चेन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. मग काही पॉलिमर्स असे आहेत की ज्यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामधले मोनोमर्स जे आहेत ते मोनोमर्स हे एका स्ट्रेट चेनमध्ये न राहता त्याच्यामध्ये कुठंतरी एक वरच्या किंवा खालच्या बाजूला ब्रँचिंग किंवा एक साईड चेन असलेली पाहायला मिळते. मग असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये मोनोमर्सचं एखादं ब्रँचिंग आहे अपसाईड डिरेक्शनमध्ये किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये, अशा पॉलिमर्सना काय म्हटलं जातं ब्रँच्ड चेन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे ब्रँचिंग आहे किंवा एखादी साईड चेन आहे त्याला ब्रँच्ड चेन पॉलिमर्स असं म्हणतात. द पॉलिमर्स कंटेनिंग ब्रँचेस ऑर साईड चेन कंटेनिंग मोनोमर्स इज कॉल्ड एज ब्रँच्ड चेन पॉलिमर्स. फॉर एक्झाम्पल त्याचं LDP. ठीक आहे. LDP म्हणजे काय तर लो डेन्सिटी पॉलिथिन. LDP म्हणजे काय तर लो डेन्सिटी पॉलिथिन. ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक वरच्या किंवा खालच्या बाजूला साईड चेन किंवा त्याची एक ब्रँच जी आहे ती ब्रँच तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्याचं स्ट्रक्चर ब्रँचिंग असणार आहे म्हणून त्याला ब्रँच्ड चेन पॉलिमर असं म्हटलं जातं. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर तिसरा प्रकार पडतो ह्या पॉलिमरचा सब टाईप ज्याला म्हटलं जातं क्रॉस्ड लिंक्ड पॉलिमर्स. मग क्रॉस्ड लिंक्ड पॉलिमर्स यालाच नेटवर्क पॉलिमर्स किंवा फ्रेम पॉलिमर्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग क्रॉस्ड लिंक्ड पॉलिमर्स किंवा फ्रेम पॉलिमर्स म्हणजे काय तर असे पॉलिमर्स की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक डेफिनाईट स्ट्रक्चर आहे की जे ठराविक अंतरानंतर काय होतं त्याच्यामध्ये रिपीट होतं. ठीक आहे. किंवा एक डेफिनाईट फ्रेम आहे किंवा डेफिनाईट नेटवर्क आहे की जे ठराविक अंतरावरती गेल्यानंतर तेच फ्रेम किंवा तेच नेटवर्क काय होतं त्याच्यामध्ये रिपीट होतात. मग असे एक ठराविक फ्रेम असणारे ठराविक नेटवर्क असणारे पॉलिमर्सचे की जे क्रॉस लिंकेजनं 2 किंवा 2पेक्षा जास्त मोनोमरमध्ये क्रॉस लिंकेजनं तयार झालेले आहेत त्यांना क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स किंवा फ्रेम पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स असं म्हटलं जातं. हे कसे तयार होतात तर बघा द पॉलिमर्स हॅविंग डेफिनाईट स्ट्रक्चर ऑर फ्रेम
or network between monomers due to cross linkage between two lines of monomers. म्हणजे काय, तर त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्सच्या लाईनमध्ये किंवा दोन मोनोमर्सच्या लाईनमध्ये, मग समजा एक वरच्या बाजूला लाईन आहे आणि दुसरी खालच्या बाजूला लाईन आहे, ह्या दोन वेगवेगळ्या लाईन्समध्ये मोनोमर्सच्या जर समजा एखादी क्रॉस लिंकेज असेल, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे एक डेफिनेट फ्रेम किंवा त्याच्यामुळे डेफिनेट एक स्ट्रक्चर किंवा डेफिनेट नेटवर्क त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये वारंवार काही अंतरावर रिपीट होत असेल तर त्याला म्हटलं जातं क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स किंवा फ्रेम पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स. त्याचं एक्झाम्पल आहे बॅकेलाइट. रफ प्लॅस्टिक किंवा कच्चं प्लॅस्टिक म्हणून ओळखलं जातं बॅकलाइट. तर त्या बॅकलाइटचं स्ट्रक्चर बघितलं किंवा प्लॅस्टिक जर समजा अंडर मायक्रोस्कोप बघितलं तर त्याच्यामध्ये एक ठराविक रिपीटिंग पॅटर्न आहे की जो थोड्या वेळानंतर काय होतं त्याच्यामध्ये रिपीट होतं किंवा एक डेफिनेट असं त्याच्यामध्ये नेटवर्क आहे की जे रिपीट होतं वारंवार ठराविक अंतरावरती, म्हणून ते क्रॉस्ड लिंक्ड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, जर पॉलिमरचं स्ट्रक्चरनुसार तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याचे हे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला असे पॉलिमर्स की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये मोनोमरची एक स्ट्रेट चेन आहे किंवा एक स्ट्रेट लाईन आहे, ज्याला लिनियर पॉलिमर असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर असे पॉलिमर्स की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एखादी साईड चेन आहे किंवा ब्रँचिंग आहे, ज्याला ब्रँचड चेन पॉलिमर असं म्हणलं जातं. आणि तिसरे असे पॉलिमर्स की ज्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक ठराविक पॅटर्न आहे किंवा ठराविक फ्रेम आहे किंवा ठराविक नेटवर्क आहे की जी वारंवार काय होते त्याच्यामध्ये रिपीट होते ठराविक अंतरावरती. ती फ्रेम किंवा ते नेटवर्क किंवा ती लिंकेज काय होते त्याच्यामध्ये रिपीट होते. असे एक डेफिनेट फ्रेम असणारे किंवा डेफिनेट नेटवर्क असणारे किंवा डेफिनेट क्रॉस लिंकेज असणारे पॉलिमर्स ज्यांना म्हणलं जातं क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. ठीक आहे. हा झाला पॉलिमरच्या क्लासिफिकेशनचा दुसरा प्रकार, ज्याला आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी स्ट्रक्चर्स असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे ते क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ठीक आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे त्या पॉलिमरमध्ये जे पॉलिमर तयार करण्यासाठी प्रोसेस वापरली जाते याला आपण पॉलिमरायझेशन असं म्हणतो. पॉलिमर तयार होण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते त्याला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. मग ती प्रोसेस नेमकी कोणती आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार त्याचं जर क्लासिफिकेशन केलं तर त्याचे हे 2 प्रकार पडतात. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ठीक आहे. सो द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन इज नथिंग बट कन्वर्जन ऑफ लो मॉलिक्युलर मास मटेरियल into high molecular mass material in presence of high temperature and high pressure. ठीक आहे. आता याच्यामध्ये पॉलिमरायझेशन म्हणजे काय याचं थोडंसं मिनिंग लक्षात घ्या. द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमरायझेशन कशा प्रकारे होते तर इट इज नथिंग बट द कन्वर्जन ऑफ लो मॉलिक्युलर मास मटेरियल. याच्यामध्ये काय केलं जातं पॉलिमरायझेशनमध्ये तर इट इज द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ लो मॉलिक्युलर मास मटेरियल म्हणजे लो मॉलिक्युलर मास मटेरियल जे आहे त्या लो मॉलिक्युलर मास मटेरियलला हाय मॉलिक्युलर मास मटेरियलमध्ये कन्वर्ट करणं इन प्रेझन्स ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. ठीक आहे. मग हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरून लो मॉलिक्युलर मास सबस्टन्सला किंवा मटेरियलला हाय मॉलिक्युलर मास मटेरियलमध्ये कन्वर्ट करणं याला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. देअर आर 3 टाईप्स. पहिलं ॲडिशन पॉलिमर्स. पहिला आहे ॲडिशन पॉलिमर्स. हिअर सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस विदाउट लॉस ऑफ मॉलिक्युल्स. मग इथं या पॉलिमरायझेशनमध्ये काय केलं जातं तर पहिला प्रकार आहे त्याच्यातला ॲडिशन पॉलिमर्स. ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय तर इथं फक्त जे पॉलिमर्स आहेत की जे लो मॉलिक्युलर मास सबस्टन्स आहेत त्यांना हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्समध्ये कन्वर्ट करत असताना फक्त त्या मोनोमर्सची त्याच्यामधले जे रिपीटिंग युनिट्स आहेत पॉलिमरमधले त्यांची फक्त ॲडिशन केली जाते. ओके. म्हणून त्यांना म्हटलं जातं ॲडिशन पॉलिमर. म्हणजे पॉलिमरायझेशन करताना काय करा तर फक्त मोनोमर्सची ॲडिशन करा. त्याच्यामध्ये मोनोमर्सची ॲडिशन करा. सो हिअर सिम्पली ॲडिशन ऑफ मोनोमर्स टेक्स प्लेस विदाउट लॉस ऑफ मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये कुठल्याही मॉलिक्यूलचा लॉस होत नाही. फक्त आलेले सगळे मोनोमर्स एकमेकात ॲड करा त्याला म्हणायचं ॲडिशन पॉलिमर. इट फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. याच्यामध्ये काय होतं तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे
ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल टेफ्लॉन. ठीक आहे, गाड्यांवरती किंवा नॉनस्टिकच्या भांड्यांवरती जे कोटिंग असतं ते टेफ्लॉनचं कोटिंग. तर ते टेफ्लॉन जे आहे ते ॲडिशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. या टेफ्लॉनच्या प्रिपरेशनसाठी काय केलं जातं, तर त्यातले जे मोनोमर्स आहेत टेफ्लॉन तयार करण्यासाठी लागणार आहे ते फक्त सिम्पली एकमेकात काय केले जातात, ॲड केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो ऑन दी मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा, तो म्हणजे कंडेन्सेशन पॉलिमर्स. मग कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजे काय, तर इथं कन्सिडर अ फॉर्मेशन ऑफ टेरिलिन. हिअर इथिलीन ग्लायकॉल अँड टरफॅलिक ॲसिड कंबाईन्स टू फॉर्म इथिलीन ॲज बिलो. आता कंडेन्सेशन पॉलिमर हा दुसरा प्रकार पडतो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा. ठीक आहे, पहिल्यामध्ये आपण ॲडिशन पॉलिमर्स बघितले ज्याच्यामध्ये फक्त मोनोमरचे ॲडिशन केले जाते. आता दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन होत असताना कंडेन्सेशन जे आहे ते कंडेन्सेशन केलं जातं. कंडेन्सेशन म्हणजे काय, तर थोडक्यात इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर टेरिलिन हे पॉलिमर जे आहे ते टेरिलिन पॉलिमर कसं तयार केलं जातं ते बघतोय आपण. तर त्याच्यासाठी काय केलं आहे, टेरिलिन तयार करण्यासाठी तुम्हाला 2 स्टार्टिंग मटेरियल वापरावं लागतात. पहिलं आहे त्याच्यामध्ये की इथिलीन ग्लायकॉल. हे OH CH2 CH2 OH हे इथिलीन ग्लायकॉल. आणि दुसरं यातलं स्टार्टिंग मटेरियल आहे टरफॅलिक ॲसिड. हे COOH C6H5 COOH हे टरफॅलिक ॲसिड आहे आणि हे इथिलीन ग्लायकॉल. ह्या 2 मोनोमर्सना इथं आपल्याला काय करावं लागतं, कंबाईन करावं लागतं किंवा स्टार्टिंग मटेरियलला इथं आपल्याला कंबाईन करावं लागतं. ठीक आहे. मग इथं कंबाईन करत असताना काय होते पहा, हे इथिलीन ग्लायकॉल आहे, हे टरफॅलिक ॲसिड आहे. हे ज्यावेळी तुम्ही कंबाईन करता त्यावेळी या टरफॅलिक ॲसिडमधला हायड्रोक्सिल ग्रुप जो आहे इकडचा हा कार्बोक्सिलिक ग्रुप त्यातला हायड्रोजन आणि ह्या इथिलीन ग्लायकॉलमधला जो हायड्रोक्सिल ग्रुप आहे OH असा H आणि OH असा वॉटर मॉलिक्यूल ह्यातनं काय होतो, बाहेर टाकला जातो आणि ते दोन्ही मॉलिक्यूल कंबाईन होतात. कुठले, टरफॅलिक ॲसिड आणि इथिलीन ग्लायकॉलमधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, कट होतो आणि ते दोन्ही कंबाईन होतो. तुम्हाला इथं मिळतं HCOOH हे आहे तसंच, C6H5OH हे आहे तसंच, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O हा, त्याच्यानंतर हा O CH2OH इथला CH2OH इथे एक O राहिलेला आहे, इथं O असा N+H2O. म्हणजे इथं काय होतं आहे, तर त्याचं ओरिजिनल स्ट्रक्चर जे आहे ते ओरिजिनल स्ट्रक्चर इथं काय होतं आहे, इलिमिनेट होतं आहे किंवा कट होतं आहे. इलिमिनेटिंग स्मॉल मॉलिक्यूल फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन पॉलिमर. इथं काय होतं आहे, तर जे 2 स्टार्टिंग मटेरियल आहेत त्या 2 स्टार्टिंग मटेरियलला आपण ॲज इट इज वापरतोय का, नाही. तर इथं काय होतं आहे, 2 स्टार्टिंग मटेरियलमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो छोटा मॉलिक्यूल यातनं काय होतं आहे, रिमूव्ह करतो आहे आणि मग त्यांना कंबाईन करून पॉलिमरायझेशनसाठी वापरतो आहे आणि मग ते पॉलिमर टेरिलिन जे आहे ते इथं काय होतं, तयार होतं आहे. मग इथं ही जी प्रोसेस आहे की ओरिजिनल मोनोमर ॲज इट इज न वापरता त्याच्यामध्ये काटछाट केली जाते, त्यांचं स्ट्रक्चर रिड्यूस केलं जातं किंवा कंडेन्स केलं जातं. एकातला हायड्रोजन कट करायचा, दुसऱ्यातला हायड्रोक्सिल कट करायचा, हायड्रोक्सिल ग्रुप, आणि नंतर मग त्यांना कंबाईन करायचं आणि मग ते पॉलिमरायझेशनसाठी वापरायचं. याला म्हणायचं कंडेन्सेशन पॉलिमर्स किंवा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. Eliminating small molecules from polyfunctional monomers, it is called as condensation polymerization. Here chain growth occurs by condensation step, therefore it is also called as step growth polymerization. मग इथं काय केलं जातं, कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये जे वेगवेगळे मोनोमर्स आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त मोनोमर्स असतात. मग 2 किंवा 2पेक्षा जास्त मोनोमर्समधले जे अनवॉन्टेड पार्ट्स आहेत, लायटर मॉलिक्यूल, मग त्याच्यामध्ये H2O सारखे असे छोटे स्मॉलर पार्टिकल त्यांना कट केले जातात, अनवॉन्टेड पार्ट्स, आणि मग त्यांना एकत्रित काय केलं जातं, कंबाईन केलं जातं आणि त्यांची ग्रोथ केली जाते. ठीक आहे, असे अनवॉन्टेड पार्ट त्या मोनोमर्समधले कट करून मग त्यांचं काय केलं जाते, ग्रोथ केली जाते. म्हणून ह्या पॉलिमर्सना स्टेप ग्रोथ पॉलिमर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा या पॉलिमरायझेशनला स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. हिअर चेन ग्रोथ ऑकर्स बाय कंडेन्सेशन स्टेप. इथे ॲक्च्युली ते पॉलिमरची ग्रोथ कशी होते, तर जोपर्यंत त्या मोनोमर्समध्ये कंडेन्सेशन होत नाही, अलग लक्षात, 2 मोनोमरमधला अनवॉन्टेड पार्ट जोपर्यंत रिमूव्ह होत नाही, कट होत नाही, तोपर्यंत त्याची ग्रोथ होत नाही आणि मग त्याचं कंडेन्सेशन करून आपण पॉलिमरायझेशन करतो आहे. म्हणून त्याला स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं.
ठीक आहे. तर त्याच्या हा झाला त्याचा या मोड ऑफ पॉलिमरायझेशननुसार दुसरा प्रकार, ज्याला कंडेन्सेशन पॉलिमर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पडतो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तिसरा प्रकार पडतो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर पहा, द सायक्लिक कंपाऊंड्स पॉलिमरायझेसेस बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे काही कंपाऊंड जे आहेत ते सायक्लिक नेचरचे असतात, म्हणजे ज्यांचं स्ट्रक्चर हे मुळातच काय आहे, सायक्लिक टाईपचं आहे. मग अशा सायक्लिक कंपाऊंडच्या बाबतीत त्यांचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्यांची जी सायकल आहे ती सायकल काय होते, ओपन होते. त्यांची जी रिंग आहे, ज्या रिंगमुळं ते कंपाऊंड किंवा मुळातच ते रिंग फॉर्ममध्ये, तर ती रिंग त्याच्यातली काय होते, ओपन होते. मग अशा पॉलिमरायझेशनला, ज्याच्यामध्ये त्या कंपाऊंडमध्ये जे मोनोमर्स वापरले जातात, ठीक आहे, किंवा असं म्हणा ते पॉलिमर तयार होण्यासाठी जे स्टार्टिंग मटेरियल वापरले ते मुळातच सायक्लिक नेचरचं आहे. आणि त्यातली सायकल किंवा त्यातली जी रिंग आहे, रिंग टाईप आहे त्याच्यामध्ये, त्या मोनोमरमधली ती रिंग जर समजा ओपन होत असेल तर त्याला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर ते पॉलिमर तयार करत असताना त्याच्या स्टार्टिंग मटेरियलमधली जी रिंग आहे, 5 किंवा 6 आयटमची असेल, ती रिंग काय करायची, फक्त आपण ओपन करायची आणि त्यांना सरळ करायचं. ठीक आहे, त्यांना काय करायचं, रिंग ओपन करून फक्त सरळ करायचं आणि ते पॉलिमर तयार करायचं. याला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग स्ट्रॉंग ॲसिड कॅटलायझेस दिस रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शनमध्ये स्ट्रॉंग ॲसिड जे आहेत ते स्ट्रॉंग ॲसिड इथं कॅटलिस्ट म्हणून एस्पेशली वापरले जातात. जर तुम्हाला त्या पॉलिमरमध्ये जर सायक्लिक स्ट्रक्चर असेल किंवा त्या पॉलिमरच्या मोनोमरमध्ये जो त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरतो त्याची रिंग जर ओपन करायची असेल तर तिथे तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड जे आहेत HCl किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ॲसिड, असे स्ट्रॉंग ॲसिड्स इथं तुम्हाला कॅटलिस्ट म्हणून वापरावे लागतात. हे स्ट्रॉंग ॲसिड्स काय करतात, त्या मोनोमरमधली जी सायकल आहे किंवा त्या मोनोमरमधली जी रिंग आहे त्याची 5 किंवा 6 आयटम्सची, त्या 5 किंवा 6 आयटमच्या रिंगला ते कुठून तरी काय करतात, ओपन करतात आणि त्याचं कॅटलिस्ट करतात. ठीक आहे, आणि पॉलिमरायझेशनसाठी मदत करतात. त्याचं एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. पहा, फॉर एक्झाम्पल इथं हे कॅप्रोलॅक्टम आहे. कॅप्रोलॅक्टम हे एक मोनोमर आहे की जो सायक्लिक स्ट्रक्चर्स आहे. याच्यामध्ये बघा इथं 1 2 3 4 5 6 असं हे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम किंवा कॅप्रोलॅक्टम हा एक 6 आणि हा इथला आहे 7 असा NH असा हा नायट्रोजन 1 हा 2 3 4 5 6 7 असं 7 याच्यामध्ये काय ॲटमची रिंग आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये ही जी रिंग आहे ह्या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममध्ये, म्हणजे हा जो मोनोमर आहे याच्यामध्ये ह्या 7 ॲटमची सायक्लिक रिंग आहे, त्याच्यामध्ये ही नायट्रोजन एक आहे. ठीक आहे, असं या एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला जर समजा इनिशिएटर H2O आणि हाय टेम्परेचरला व्हॅक्यूममध्ये जर समजा हीट केलं, ठीक आहे, तर काय होतं, हा जो एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे तो इथून हा जो NH बॉन्ड आहे, NH आणि C डबल बॉन्ड हा कार्बोनिल ग्रुप आणि हा NH ग्रुप, याच्या इथून हा इथून काय होतो, ब्रेक होतो इथून. अर्थात हा इथून ब्रेक झाला की त्याच्यानंतर काय होतं, हा सरळ होतो स्ट्रेट. आणि याच्यापासून मिळतं काय बघा, हा इथून ब्रेक झाला तर हा NH, त्याच्यानंतर C2H5 हा 1 2 3 4 5 आहे का, हे 5 C2H5, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड हा C डबल बॉन्ड असा NH C2H5 C डबल बॉन्ड N असा पॉलिअमाइड नायलॉन 6 नावाचं जे पॉलिमर आहे ते नायलॉन 6 नावाचं पॉलिमर आपल्याला याच्यापासून मिळतं बाय रिंग ओपनिंग. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर सुरुवातीला मोनोमरचं कसं होतं तर सायक्लिक किंवा रिंग टाईपचं होतं. त्याला आपण काय करतो आहे, कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये फक्त त्या मोनोमरची रिंग ओपन करतो आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हे पॉलिअमाइड किंवा नायलॉन 6 हे लॉंगेस्ट चेन असणारं हाय मॉलिक्युलर मास सबस्टन्स किंवा पॉलिमर जे आहे ते पॉलिमर इथं तयार झालेलं पाहायला मिळते. ठीक आहे, सो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन, ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन जर समजा क्लासिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला त्याचे परत 3 प्रकार पाहायला मिळतात. ठीक आहे, पहिला प्रकार त्याच्यामध्ये आहे ॲडिशन पॉलिमरचा, ज्याच्यामध्ये फक्त आपण काय करतो, मोनोमर्सची ॲडिशन करतो. ठीक आहे, आणि त्याच्यापासून ते पॉलिमर तयार करतो. दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो तर फक्त कंडेन्सेशन करतो
ठीक आहे. जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समधल्या अनवॉन्टेड पार्ट्स जे ते अनवॉन्टेड पार्ट्स आपण लायटर मॉलिक्यूल H2O, HCl, NH3 अमोनियासारखे लायटर मॉलिक्युल्स म्हणून रिड्यूस करतो, कंडेन्स करतो आणि कंडेन्स करून मग त्याचं पॉलिमरायझेशन करतो, त्याला कंडेन्सेशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण मोनोमर्समध्ये मुळातच सायक्लिक स्ट्रक्चर असतं किंवा रिंग स्ट्रक्चर असणारे जे मोनोमर्स आहेत त्यांच्या रिंगला फक्त कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, स्ट्रॉंग कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ओपन करतो आणि त्याच्यापासून ते पॉलिमर तयार करतो. ठीक आहे. तर हा झाला तिसरा त्याचा प्रकार, ज्याला रिंग पॉलिमर असं किंवा रिंग ओपनिंग पॉलिमर असं म्हटलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशननुसार हे 3 प्रकार पडतात. पहिला ॲडिशन पॉलिमर्स, दुसरे कंडेन्सेशन पॉलिमर्स आणि तिसरा रिंग ओपनिंग पॉलिमर्स. त्याच्यानंतर चौथा प्रकार या पॉलिमरचा, ज्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनसाठी हा चौथा प्रकार वापरतो, त्याला म्हटलं जातं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मुळातच त्या पॉलिमरमध्ये जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येतं. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग त्याच्यानुसार जर समजा तुम्ही क्लासिफिकेशन केलं त्या पॉलिमरमधले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे याच्यानुसार क्लासिफिकेशन केलं तर पहिला प्रकार पडतो इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर्स म्हणजे काय, तर दीज आर द वीक इलॅस्टिक पॉलिमर्स हॅव्हिंग वीक वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. मग काही पॉलिमर्स असे असतात की ज्या पॉलिमर्समधले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमरमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वीक असतो, कमी असतो. ठीक आहे. ज्याला वीक वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. तर अशा वीक वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारे जे पॉलिमर्स आहेत त्यांना इलॅस्टोमर्स असं म्हटलं जातं. दीज आर वीक इलॅस्टिक पॉलिमर्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये मोनोमरमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यामुळं याच्यामध्ये इलॅस्टिक बिहेवियर जे आहे ते इलॅस्टिक बिहेवियर आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून त्यांना इलॅस्टोमर्स असं म्हटलं जातं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, इलॅस्टोमर्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हिअर क्रॉस लिंकेज बिटवीन द मोनोमर्स हेल्प्स टू स्ट्रेच व्हाईल अप्लाइंग फोर्सेस. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतो तरीसुद्धा याच्यामध्ये इलॅस्टिसिटी कशी जनरेट होते, तर याच्यामध्ये जे मोनोमर्स असतात तर त्या मोनोमर्समध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मोनोमरच्या लाईन्समध्ये, पहिली एक लाईन त्याच्यानंतर खालची दुसरी एक लाईन, यांच्यामध्ये क्रॉस लिंकेज जे ती क्रॉस लिंकेज तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे इथं जे हे पॉलिमर्स आहेत ते इलॅस्टिक नेचरचे पाहायला मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी किंवा ते जे स्ट्रेचिंग आहे ते स्ट्रेचिंग कशामुळे पाहायला मिळतं, तर पहिल्या आणि दुसऱ्या मोनोमरच्या लाईन्समध्ये इथं क्रॉस लिंकेज असल्यामुळे स्ट्रेचिंग जे आहे ते स्ट्रेचिंग पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे मग त्याचं इलॅस्टिक बिहेवियर जे आहे ते इलॅस्टिक बिहेवियर त्याचं डेव्हलप होतं, म्हणून त्याला इलॅस्टोमर्स असं म्हणलं जातं. ठीक आहे. जास्त जर त्यांच्यावरती फोर्स अप्लाय केला तर किंवा फोर्स अप्लाय केल्यानंतर ते स्ट्रेच होतात किंवा ताणले जातात, त्याच्यामध्ये इलॅस्टिक बिहेवियर पाहायला मिळतं. ते कशामुळे, तर त्याच्यामधल्या 2 लेयर्समध्ये क्रॉस लिंकेज असल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सनुसार या पॉलिमरचा, त्याला म्हटलं जातं फायबर्स. फायबर्स म्हणजे काय, तर दीज आर द पॉलिमेरिक फायबर्स विच फॉर्म्स थ्रेड्स. असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सपासून आपल्याला बारीकशे धागे किंवा बारीकशे दोरे तयार करता येतात, त्यांना म्हटलं जातं फायबर्स. दीज आर पॉलिमेरिक फायबर्स विच फॉर्म्स थ्रेड्स. म्हणजे ज्या पॉलिमर्सपासून आपल्याला बारीकशा अशा दोऱ्या तयार करता येतात त्यांना काय म्हटलं जातं, फायबर्स असं म्हणतात. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सनुसार हा दुसरा प्रकार पडतो. त्यानंतर तिसरा प्रकार पडतो थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. मग थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे काय, तर प्लॅस्टिक विच आर मोल्डेड बाय हिटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग. म्हणजे प्लॅस्टिकमध्ये परत 2 प्रकार पडतात बघा. काही प्लॅस्टिक असे असतात की जे तयार होत असताना त्यांना एकदा शेप दिला की परत नंतर काय केलं जातो, आपल्याला परत त्याला शेप देता येत नाही. ठीक आहे. म्हणजे काय, सुरुवातीलाच त्यांना जो परफेक्ट शेप दिलेला आहे तोच शेप, त्याच्यानंतर परत नंतर त्याला जर हीट केला, ठीक आहे, तर ते परत आपल्याला काय करता येत नाही, चेंज करता येत नाही.
आणि दुसरा एक असा प्रकार असतो प्लास्टिकमध्ये की जो वारंवार त्याला जर हीट केलं तुम्ही तर त्याचा आकार आपल्याला बदलता येतो आणि तो आपल्याला थंड झाल्यानंतर परत त्याच आकारामध्ये त्याला ठेवता येतं, परत त्याचा आकार आपल्याला गरम करून बदलता येतो. ठीक आहे. तर त्यातला जो दुसरा प्रकार आहे ज्याचा वारंवार आपल्याला काय करता येतो, आकार बदलता येतो ज्या प्लॅस्टिकचा, त्याला म्हटलं जातं थर्मोप्लास्टिक. प्लास्टिक विच आर मोल्डेड बाय हिटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग इज कॉल्ड एज थर्मोप्लास्टिक. ठीक आहे. म्हणजे प्लॅस्टिकची PVC पाईप, त्या PVC पाईपला जर समजा तुम्ही सुरुवातीला स्ट्रेट ती PVC पाईप असेल आणि जर समजा तुम्ही त्याला हीट केलं आणि त्याला थोडंसं वाकवलं आणि परत नंतर ॲज इट इज ठेवलं म्हणजे कूल होऊ दिलं तर ती PVC पाईप वाकलेली पाहायला मिळते. परत त्या वाकलेल्या पाईपलाच PVC पाईपला जर समजा तुम्ही हीट केलं आणि परत त्याला स्ट्रेट केलं गरम करून, ठीक आहे, आणि परत त्याला कूल केलं तर परत आहे तशी ती काय करता येते आपल्याला स्ट्रेट करता येतं. मग असे जे प्लॅस्टिक आहेत, असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांना गरम केल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये काय करता येतं, मोल्ड करता येतं. ठीक आहे. द पॉलिमर ऑर द प्लास्टिक विच आर मोल्डेड बाय हिटिंग. ठीक आहे. असे प्लॅस्टिक जे आपल्याला वारंवार मोल्ड करता येतात किंवा ज्यांचा आकार वारंवार आपल्याला हीट केल्यानंतर उष्णता दिल्यानंतर बदलता येतो त्याला म्हटलं जातं थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. फॉर एक्झाम्पल PVC पाईप जे आहे ते PVC पाईपला आपलं वारंवार काय करू शकतो, त्याचा आकार बदलू शकतो. आणि दुसरा एक प्रकार पडतो यातलाच शेवटचा की ज्या प्लॅस्टिकला आपल्याला काही केलं काय करता येत नाही, बदलता येत नाही. एकदा सुरुवातीला त्याचा आकार सेट केला की त्याच्यानंतर काही केला त्याचा आकार आपल्याला बदलता येत नाही. त्याला म्हटलं जातं थर्मोसेटिंग. त्याला म्हटलं जातं थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे. मग थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे काय, तर दीज आर रिजिड पॉलिमर्स. वन्स दे गेट शेप्ड ऑन हिटिंग दे कॅनॉट बी रिमोल्डेड. ठीक आहे. म्हणजे असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये आपण सुरुवातीलाच एक डेफिनेट शेप देऊ शकतो आणि एकदा तो शेप दिला की परत आपण काही केला त्याचा शेप काय करू शकत नाही, बदलत नाही किंवा बदलता येत नाही. असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना थर्मोसेटिंग पॉलिमर्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय, तर प्लॅस्टिकची खुर्ची. ठीक आहे. जसं PVC पाईपला मगाशी म्हणलं तसं वारंवार तुम्ही हीट केल्यानंतर त्याचा आकार बदलू शकता, तसंच प्लॅस्टिकच्या खुर्चीचं त्याच्या उलटं आहे. एकदा प्लॅस्टिकची खुर्ची सुरुवातीला तयार होत असतानाच, ती गरम असतानाच ज्यावेळी तिला त्या प्लॅस्टिकच्या खुर्चीचा आकार दिला जातो तर त्या एका आकारानंतर ती ज्यावेळी थंड होते त्यावेळी परत नंतर तुम्ही हीट केल्यानंतर त्याला दुसरा कुठलाही आकार देऊ शकत नाही. म्हणजे एकदा तिला सेट केला त्याचा आकार, ठीक आहे, त्या प्लॅस्टिकला, की परत त्याचा आकार बदलता येत नाही. त्या खुर्चीपासून परत आपल्याला टब तयार करता येत नाही किंवा त्या खुर्चीपासून आपल्याला पाईप तयार करता येत नाही. का, कारण त्याचा एकदा आकार सेट केला आहे, त्या प्लॅस्टिकला सेट केलं आहे. म्हणून त्याला म्हणलं जातं थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये फरक लक्षात आला. थर्मोप्लास्टिकमध्ये वारंवार आपण आकार बदलू शकतो किंवा मोल्ड करू शकतो आणि थर्मोसेटिंग पॉलिमरमध्ये एकदा सेट केला की काही केला आपल्याला त्याचा आकार बदलता येत नाही. ठीक आहे. तर हा झाला या पॉलिमरचा चौथा प्रकार, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती करतोय. सो ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स देअर आर 4 टाईप्स. पहिला इलॅस्टोमर, असे पॉलिमर्स ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग करता येतं किंवा ज्याच्यामध्ये इलेस्टिक बिहेवियर असतं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार फायबर्स, असे पॉलिमर्स ज्यांच्यापासून आपल्याला बारीक थिन फायबर्स किंवा थ्रेड्स तयार करता येतात. त्याच्यानंतर थर्मोसेटिंग पॉलिमर्स, असे पॉलिमर्स की ज्यांच्यामध्ये एकदा त्यांना सेट आकार त्यांचा फिक्स केला किंवा सेट केला की परत आपल्याला काही केला तो बदलता येत नाही. आणि त्याच्यानंतर चौथा आणि शेवटचा थर्मोप्लास्टिक, असे पॉलिमर्स की ज्यांचा आकार आपल्याला हीट केल्यानंतर वारंवार काय करता येतो, बदलता येतो. ठीक आहे.